नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे। आज भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा तिसरा दिवस असून संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून मनीष उर्फ शंभू सुनील बागुल, रोहिणी बापू पिंगळे, बाळू विश्वनाथ काकड आणि चित्र जगन्नाथ तांदळे हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून सकाळपासूनच घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार करीत आहेत। प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरिकांची अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत। विकास कामांना गती देणे, मूलभूत सुविधा सक्षम करणे, स्वच्छता व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, नियमित पाणी पुरवठा तसेच महिलांसाठी व युवकांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचे आश्वासन भाजप उमेदवारांकडून देण्यात येत आहे। विकास, विश्वास आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर भर देत भाजपचा प्रचार सुरू आहे। प्रचाराच्या तिसऱ्या दिवशीही उमेदवारांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे। भाजपाच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी विकासभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपाचा प्रचाराचा तिसरा दिवस आहे। आपल्यासोबत या प्रभागातील उमेदवार चित्रा तांदळे, मनीष सुनील बागुल, वाळू काकड आणि रोहिणीताई पिंगळे आहेत। हे अधिकृत उमेदवार आहेत बीजेपीचे आणि आता आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसं नगरसेवक हवाय। हे पॅनल मधले चारही जण एकदम चांगले आहेत। यांचं काम पण खूप छान आहे। यांनी भरपूर कामे पण चांगले केलेली आहेत। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे का यांना यशस्वी हो, हे यांना सर्वांचे आशीर्वाद लागो आणि हे निवडून येवो, विजय हो। जेवढे काही हे उभे राहिलेले आहेत त्याचे चारही पॅनल आहे, त्यांनी एवढ्यांनी निवडून यावं व या सगळ्या आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये यांचं सहकार्य आम्हाला भरपूरपणे चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे आणि यापुढे यांचं सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीने लाभेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळे आमची सगळ्यांची इच्छा आहे की हे चारही पॅनल चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने निवडून यावे आणि यांचा विजय हो, एवढीच इच्छा। नक्कीच आता आपण सध्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत। आपल्यासोबत बीजेपीचे चारही अधिकृत उमेदवार आहेत आणि आपण नागरिकांकडनं त्यांची काय समस्या आहेत किंवा त्यांचं काय निराकरण करायचंय ते देखील जाणून घेतलंय आणि त्यांनी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्यात आणि यांचे एवढं चांगलं कार्य आहे। अनेक सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच दखल घेतली आहे चारही उमेदवारांनी आणि आता याच कार्याची दखल घेऊन नक्कीच नागरिक त्यांना पुढील महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील पाठवतीलच आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।